बघा सर, या ठिकाणी लक्षात घ्या, हा अशा प्रकारचा हा स्पियर, बरोबर आहे सर. आता ही त्याची काहीतरी जाडी आहे, ही जाडी आहे, लक्षात घ्या सर, ही जाडी आहे. आणि ही जाडी किती आहे बघा सर, ही थिकनेस किती आहे, तर 1 सेंटीमीटर आहे. ही जाडी 1 सेंटीमीटर आहे. आणि ह्याची जी लक्षात घ्या रेडियस आहे, ह्याची रेडियस किती आहे बघा सर, तर 6 सेंटीमीटर आहे. ह्याची जी रेडियस आहे लक्षात घ्या सर, ह्याची रेडियस किती आहे सांगा, 6 सेंटीमीटर आहे बाहेरची. मग आतली रेडियस किती होईल बघा सर, ही जी बाहेरची आहे, ही जी बाहेरची आहे लक्षात घ्या, बाहेरची ती 6 सेंटीमीटर आहे. मग ही जी आतली आहे, आतली ही इथपर्यंतची किती होणार बघा सर, 6 - 1 म्हणजे 5 सेंटीमीटर. बरोबर आहे सर. आणि मग तुम्हाला हे जे काही किती धातू, हा गोळा तयार करायला हा सगळा मेटल लागलाय बघा सर, हा मेटल लागलाय बघा सर, हा मेटल आहे. आणि ह्या मेटलचं तुम्हाला वजन काढायचं आहे. ह्या मेटलचं काय काढायचं आहे बघा सर, वजन म्हणजे मास काढायचं आहे. मास काढताना डेन्सिटी अपॉन व्हॅल्यूम, म्हणजे ह्याचा व्हॅल्यूम काढायला लागेल सर. ह्याच्यात किती धातू वापरलाय व्हॅल्यूम काढायला लागेल. मग आता ह्याचा व्हॅल्यूम ऑफ मेटल कसा काढणार बघा मुलांनो. व्हॅल्यूम ऑफ मेटल जर काढायचा असेल, लक्ष द्या, व्हॉल्यूम ऑफ मेटल हा कसा काढणार, व्हॉल्यूम ऑफ मेटल. तर व्हॅल्यूम ऑफ मेटल काढताना हे सगळं बाहेरच्या गोळ्याचा व्हॅल्यूम आणि आतल्या गोळाचा व्हॅल्यूम वजा करायला पाहिजे. म्हणजे व्हॅल्यूम ऑफ मेटल काढायचा असेल तर बाहेरचा गोळा आणि आतला गोळा, आतला पोकळ आहे ना सर, तो वजा करायला पाहिजे. मग व्हॅल्यूम काय आहे, स्पियरचं व्हॅल्यूम 4/3 पाय आर क्यूब. इथं हे आर झालं, ह्याला आपण कॅपिटल आर म्हणूया सर, आणि ह्याला आपण स्मॉल आर म्हणूया. मग इथं ह्यातनं हे बाहेरचं झालं. आता आतलं वजा करा, म्हणजे -4/3 पाय आर क्यूब, म्हणजे नुसतं मेटलचा व्हॅल्यू मिळेल, नुसता मेटलचा व्हॅल्यू मिळेल. मग आता किमती भरल्या की झालं सर. म्हणजे कसं होईल, 4/3 पाय कॉमन काढा, 4/3 पाय कॉमन काढा, इथं आलं आर क्यूब मायनस हे आर क्यूब. किमती भरा सर, बरोबर आहे. किती होणार सांगा, 4/3 इंटू पाय इंटू कॅपिटल आर म्हणजे 6 क्यूब आणि स्मॉल आर म्हणजे 5 क्यूब. हे सोडवलं की व्हॅल्यूम ऑफ मेटल मिळेल सर, मेटलचा व्हॅल्यूम मिळेल, ह्याला आपण व्ही म्हणूया, व्हॅल्यूम ऑफ मेटल. डेन्सिटी त्यांनी दिलेली आहे, डेन्सिटी म्हणजे घनता, त्या धातूची घनता ही दिलेली आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर आणि ग्रॅम मध्ये. आता त्यामुळे तुम्हाला मास म्हणजे वजन ग्रॅम मध्ये मिळेल. म्हणजे या ठिकाणी हे जर का आपण सोडवलं, लक्षात घ्या काय फॉर्म्युला आहे, आपल्याला मास काढायचा आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम, हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या सर. फॉर्म्युला काय बघा सर, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. मास म्हणजे सर या ठिकाणी वजन हे काढायचं आहे, फाइंड द मास ऑफ द स्पियर. मग या ठिकाणी व्हॅल्यूम ह्या साईडला घ्या, देअरफॉर डेन्सिटी इनटू व्हॅल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनता, व्हॅल्यूम म्हणजे घनफळ, इज इक्वल टू मास म्हणजे वजन. मराठी माणसाला त्रास होऊ नये म्हणून लिहितो, डेन्सिटी म्हणजे घनता, व्हॅल्यूम म्हणजे घनफळ. बघा सर, आणि इथं मास म्हणजे लक्षात घ्या वजन, आणि तुम्हाला मास काढायचा आहे. मग डेन्सिटी किती दिलेली आहे, 8.88. ही डेन्सिटी दिलेली आहे मुलांना, 8.88.
इंटू व्हॅल्यूम हा आहे सर, इथे व्हॅल्यूम हा आहे. पायची किंमत त्यांनी दिलेली नाही, आपण घ्यावी लागेल जी असेल ती. 22/7 सध्या घेऊया, लागते की नाही मला माहिती नाही, बघायला लागेल. म्हणजे किती होईल बघा सर, हे व्हॅल्यूम 4/3 बरोबर आहे सर. इथं मी म्हटलं पायची किंमत 22/7 इंटू 6 क्यूब मायनस 5 क्यूब, 6 क्यूब मायनस 5 क्यूब. हे सोडवलं की तुम्हाला मास मिळेल सर. सोडवलं तर मल्टिप्लिकेशन आहे, सोडवलं की तुम्हाला या ठिकाणी मास मिळेल. आणखीन त्यांनी काय काढायला सांगितले बघा मुलांनो, त्यांनी आणखीन काय काढायला सांगितले, आउटर सरफेस एरिया, ह्याचा बाह्य सरफेस एरिया काढायला सांगितलं. मग आउटर सरफेस एरिया कसा काढायचा हे कॅल्क्युलेशन करून सोडवायचं आहे आपल्याला. आणखीन काय काढायला सांगितले, आउटर सरफेस एरिया. मग आउटर सरफेस एरिया कसा काढणार बघा सर, आउटर सरफेस एरिया ह्याला मराठीत काय म्हणणार बघा सर, बाह्य पृष्ठफळ. बाह्य पृष्ठफळ. मग गोलाचं बाह्य पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ, त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². आणि बाहेरचा पाहिजे, बाहेर म्हणजे कॅपिटल आर, बाहेर म्हणजे कॅपिटल आर. मग 4 इंटू पायची किंमत 22/7 घेऊ इंटू आर. आर किती आहे बघा सर, 6 चा स्क्वेअर. आता 7नी कुठं भाग जात नाही आहे, 7नी कुठे भाग जाईल का, नाही जात. मग 3.14 घ्या. मग 4 इंटू 3.14 इंटू 36 मल्टिप्लिकेशन करा, आलं उत्तर सर. सरफेस एरिया आणि सेंटीमीटर आहे, जो काही हिशोब येईल इतकं सेंटीमीटर स्क्वेअर, इतकं उत्तर यायला पाहिजे मुलांना सरफेस एरियाचं. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर इतकं यायला पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर ना, गुणाकार वगैरे हे गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. मग आता हा जर का आपण हा केलात, हा दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा, तर 4 सख्ख 24 अशी 4 हातचे आले 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14, 144 गुणिले 3.14 बरोबर सर. आता ह्या दोघांचा गुणाकार करा, 314 गुणिले 144 इथे करूया. बघा बरं, 314 गुणिले 144, 314 इंटू 144. चला पहिल्यांदा 4नी, 4 चौक 16, 6 हातच्या आला 1, 4 एके 4, 4 आणि 1 5, 4 त्रिकम 12 16. आता सर पुन्हा 4नी गुणायचं आहे, ह्यानी 1 डिजिट सोडलं. पुन्हा 4नी गुणायचं म्हणजे हेच 6 5 2 1. आता सर काय करायचं आहे, आता ह्यानी गुणायचं 1नी, किती डिजिट सोडायचे, 2. हे 2 डिजिट सोडले, 2 डिजिट एकाने गुणा. 1 4 जा 4, 1 1 जा 1, 1 3 जा 3. कळलं का बघा सर. आता बेरीज, ही बेरीज 6 6 आणि 5 11, 1 हातच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 2 12, 2 हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5, 3 आणि 1 4. 2 घरं सोडून पॉइंट द्या. किती घरं द्यायची बघा, सोडायची सर 2. ही 2 घरं सोडली सर, इथं आला पॉइंट. बरोबर आहे का बघा सर. 452 बघा, 452 कळलं का बघा सर, 452.16 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द राईट आन्सर. आलं का बघा सर. आता हे सोडवायचंय, हे पैलवान कार्यक्रम आहे, करूया सर, घाबरायचं नाही आपण. बरोबर आहे सर. 5चा क्यूब म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5, 5 5 25, 25 5 1600, 120. 6चा क्यूब 6 इंटू 6 इंटू 6 किती येते बघा सर. इथं मी घेऊ बघा सर, 6 क्यूब म्हणजे आलं 6 इंटू 6 इंटू 6, 6 6 36, 36 इंटू 6 म्हणजे किती, 6 6 6 6 36 अशी 6 हातच्याले 3, 6 त्रिका 18 आणि 3 21, 260. म्हणजे आता इथं कसं आलं बघा मुलांनो, व्यवस्थित घाबरायचं नाही.
व्यवस्थित घ्या सर. 22 सप्तमांशला भाग जाईल का नाही मला माहित नाही अजून. 8.88 डिव 4.13. पण इथे लक्षात घ्या 22 सप्तमांशऐवजी आपण 3.14 घेतले म्हणून इथं पण 3.14 घेऊन टाकू. गुणिले कंसात 6 चा क्यूब 216 मायनस 5 चा क्यूब 125 इज इक्वल टू मास ऑफ द स्पियर. त्याचं वजन काढतोय सर आपण. मग आता ही वजाबाकी आली पाहिजे सर. बरोबर, ह्याची वजाबाकी 216 मायनस 125 बघूया सर. आता इथं बघा सर 216 मायनस 125. 6तनं 5 गेले 1, 11तनं 2 गेले, उरले 9, 2 2 गेले 0, 91 सर लक्षात घ्या. म्हणजे कसं झालं बघा सर, इथे हे छेदात इथं 3 आहे. 8.88 इंटू 4/3 इंटू 3/14 इंटू 91. माझ्या अंदाजाने सर इथं जात आहे सर 27 जाईल त्याला भाग, त्यामुळे इथं 22/7च घेतो. इथं 22/7च घेतो मुलांनो. बरोबर आहे. 7 इथं भाग जातो ना सर. 7 एक्के 7, 7 त्रिक 21 भाग जातो म्हणून मी त्याला तसंच ठेवलं सर. इज इक्वल टू मास. जर 7 भाग जात असेल तर घालवूया ना सर, लक्षात घ्या. मग 91ला 7 डिवाइड होते का बघा इथं. 91ला इथं बघा सर 91 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7, 7 9तून 7 गेले 2 उरले, उतरवून घेतले 1, 7 त्रिक 21 0 0 13 राहिले मुलांना. म्हणजे इथं तुम्ही 7 डिवाइड केलं, 7 1 जा 7 आणि इथं झालं 13. आता सर हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना छेदामध्ये फक्त 3 राहिले. हे 3 आता एकत्र करायचं आहे. बघूया 8.88 ह्या दोघांचं 22 चोक 88 गुणिले 13 इज इक्वल टू मास. मास म्हणजे वजन. आता ह्या दोघांचा गुणाकार करून पुन्हा ह्याला गुणाकार करून पुन्हा ह्याला 3 भागायचं आहे. काम खूप आहे मुलांनो. बरोबर आहे ना, खूपच काम आहे. कॅल्क्युलेशन्स म्हणजे टफ. बरोबर आहे, अवघड आहे कार्यक्रम. घाबरायचं नाही, गुणाकार चालायचं मुलांना, हे राहणारच. सगळे गुणाकार भागाकार आल्याशिवाय तुम्हाला 10वी का पास करावं सांगा बरं. 10वी पास होण्यासाठी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर आला पाहिजे कमीत कमी, का नाही आला पाहिजे. बरोबर आहे, लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं. तर बघा सर या ठिकाणी आता बघूया हा गुणाकार करूया. 88 इंटू 13 बघा सर 88 हा इंटू 13, 3 8 24 अशी 4 हातच्याले 2, 3 8 24 25 26 1 8 जा 8 1 8 जा 8 8 2 14 4 हातच्याला 1 8 2 10 1 11 1144. 3 8 जा 24 4 इथं 2 इथं 3 8 जा 24 प्लस 2 26 1 8 जा 8 1 8 जा 8 6 8 2 10 14 4 हातच्याला 1 11 1144 ह्याचा आला सर 1144. पुन्हा त्याला ह्या 1144ला मुलांनो 1144ला 888 मल्टिप्लाय करा. हे 88 इंटू 13 झालं. ह्याचा हा गुणाकार केला, हा किती आला 1114. ह्याला पुन्हा मल्टिप्लाय करा 888. ह्याला मल्टिप्लाय करा 888 स्टार्ट. 8 चोक 32 अशी 2 हातचे आले 3. 8 चोक 32 32 आणि 3 35 अशी 5 हातचे आले 3. 8 एक्के 8 8 आणि 3 11शी 1 हातचे आला 1. 8 एक्के 8 8 आणि 1 9. कळते का बघा. पुन्हा 8 गुंताना एक घर सोडा आणि 8 गुंताना तेच येणार मुलांनो 2 5 1 9. आता पुन्हा ह्या 8 गुणायचं आहे मुलांना. ह्या
2 डिजिट सोडा, हे 2 डिजिट सोडले, पुन्हा हेच येणार 2 5 1 9. कळलं का बघा सर? आता हे सर आता मारा बेरीज किती येईल? 2 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 आणि 1 8, 9 आणि 1 10 आणि 5 1505, हातच्याला 1 9 आणि 1 10 आणि 1 1101, हातच्याला 1 9 आणि 1 10. किती डिजिट सोडायचे मुलांनो? 2 डिजिट्स. इथं दिसतंय का बघा? हे 2 डिजिट सोडून पॉइंट द्या, 2 डिजिट सोडून पॉइंट द्या. हे 2 डिजिट सोडून दिले, इथं आलं. आता हे आलं 10,158.72 इतकं हे मास आलं बघा. लक्षात घ्या सर, बरोबर आहे का बघा सर? हे किती आलं लिहूया. 10,000 इथं लिहिलं बस. हे सगळा कच्चा भाग आहे. हा कच्चा भाग तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे. म्हणजे इथं कसं आलं बघा सर, ह्याला डिव्हाइड बाय अजून 3 आहे, ह्याला सगळ्याला डिव्हायडेड बाय 3 आहे मुलांना. ह्याला अजून ह्या सगळ्याला डिव्हायडेड बाय 3 न डिव्हाइड करायचं आहे. लक्षात घ्या सर. मग ह्याला 3 न डिव्हाइड करूया सर. म्हणजे इथं करूया ह्याला डिव्हाइड. लक्षात घ्या कसं होईल बघा. इथं 3 ने ह्याला डिव्हाइड करायचं आहे अजून सगळ्याला. म्हणजे 1 0 1 इथे घेतो बघा सर. 1 0 1 5 8 7 2. पॉइंट नंतर देऊ, पॉइंट नंतर देऊ. डिव्हायडेड बाय किती सांगा? 3. डिव्हायडेड बाय 3. पहिल्यांदा 10 घेऊया. 3 3 जा 9, 10तनं 9 गेले, उरला 1, उतरवून घेतला 1. पुन्हा 3 3 जा 9, 11तनं 9 गेले, 2 उरले, उतरवून घेतले 5. 3 8 24. या ठिकाणी लक्षात घ्या 1 उरला, उतरवून घेतले 8. 3 संग 18 0 0. पुन्हा उतरवून घेतले 7. 3 दोन्ही 6, उरला 1, उतरवून घेतले 2 आणि 3 चोक 12. झालं. किती डिजिट सोडायचे सांगा मुलांनो? 2 डिजिट्स. हे 2 डिजिट सोडायचे इथं, इथून इथं 2 डिजिट सोडायचे. हे उत्तर आलं मुलांनो. लक्षात घ्या 3386 पॉइंट. लक्षात घ्या 3386.24 असं आलं. लक्षात घ्या सर. मग आता हे लिहूया. हे काय झालं सांगा? हे ग्रॅम आलं. ग्रॅम, किलोग्रॅम नाही, हे ग्रॅम आलं. हे काय आलं सांगा सर? हे ग्रॅम आलं. आणि ग्रॅमचं पुन्हा किलोग्रॅम करायचं आहे. लक्षात घ्या सर. ग्रॅमचं काय करायचं आहे? किलोग्रॅम करायचं आहे. करूया सर आपण त्याचं. बघा लक्षात घ्या सर. या ठिकाणी आता लिहायचं कसं सांगा सर? तर हे मास काढायचं आहे. बरोबर सर. हा कच्चा भाग झाला सगळा लिहून व्यवस्थित. हा लिखाण आता लिहूया सर. इथे लास्ट बघा सर. इथे हा सगळा कच्चा भाग किती महत्वाचा आहे बघा सर. हे सगळं रफ वर्क. आता इथं लिहूया सर. नीट लक्ष द्या. मास, मास म्हणजे वजन. मास इज इक्वल टू, हे इथं डिव्हायडेड बाय 3. बरोबर सर. हे 8.88, हे 8.88 बरोबर सर. इंटू ह्या दोघांचा गुणाकार 88 इंटू 13 तो इथं केलाय 1144. इट इज इक्वल टू ह्या दोघांचा गुणाकार, हे ह्या दोघांचा, तो किती आला? 101/3 आहेच हा गुणाकार. 10158.72. ह्याचं डिव्हिजन हे ह्याचं भागलं. हे भागलं सर किती आलं? 3386.24 ग्रॅम. ग्रॅम, कारण त्यांची डेन्सिटी जी आहे ना सर ती 8.88 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, ग्रॅम मध्ये उत्तर आलं.
आता ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं असेल तर 1 किलो म्हणजे 100 ग्रॅम. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 100 ग्रॅम. मग ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं असेल म्हणजे बारक्याचं मोठं करायचं असेल तर भागायचं. बारक्याचं मोठं करायचं असेल तर भागायचं. कितीनं भागायचं? 1000ने. ह्याला 1000ने डिव्हाइड केलं मुलांनो, ह्याला 1000ने जर डिव्हाइड केलं तर ह्याचं किलोग्रॅम होतंय मुलांनो. म्हणजे 3386.24. आता मुलांनो लक्षात घ्या, छेदामध्ये जर एकावर 3 झिरो आहेत. किती झिरो आहेत बघा सर? 3 झिरो. किती झिरो आहेत बघा सर? 1 2 3. मग हा जो पॉइंट आहे 3 घरं इकडं सरकवायचा. इथे 1 2 3. उत्तर किती आलं बघा? 3 पॉइंट मास. 3 पॉइंट बघा सर, उत्तर किती आलं? 3.38624 kg. आणि आपलं उत्तर किती आहे बघा सर? 3.38 kg. मग या ठिकाणी लक्षात घ्या, 38चं 39 चालू शकते. हे कट केलं बरोबर सर, हे कट केलं, काही मिळवता येत नाही अलीकडे. हे कट केलं कारण 1 2 3 4 5च्या आतलं असलं तर कट करायचं, अलीकडे मिळवायचं नाही. हे 5च्या आत आहे, 1 2 3 4 0 1 2 4 कट करायचं. पण हे 6 कट केल्यानंतर, हे जर 6 कट केलं तर अलीकडल्या तुम्हाला 1 मिळवावा लागतो. हे 6 कट केल्यानंतर हे 6 का? जर तिसरं डिजिट 5 6 7 8 9 असेल, 5 6 7 8 9, तर ते कट केल्यानंतर 1 मिळवायला लागतो. पण हे डिजिट जर 0 1 2 3 4 असेल तर कट करून काय मिळवायचं नाही. जर हे डिजिट 0 1 2 3 4 असेल तर कट करून काय मिळवायचं नाही. पण तिसरं डिजिट जर लक्षात घ्या या ठिकाणी 5 6 7 8 9 असेल तर कट करून अलीकडल्यात 1 मिळवायचं. म्हणजे लास्ट आन्सर किती होईल बघा सर? मास ऑफ द स्पियर किती आलं? 3.39 किलोग्रॅम. ह्याच्यापेक्षा, ह्या आन्सर्सपेक्षा लक्षात घ्या आपला आन्सर मोस्ट ॲक्युरेट. कळलं का बघा सर? 3.39 किलोग्रॅम. दिस इज आवर आन्सर. तर मुलांनो, हे जे गणित आहे हे समजलं पाहिजे. हा एक नवीन फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. सायन्समधला आहे, तो लक्षात ठेवायला लागेल मुलांनो आपल्याला. आणि ह्या गणिताचं वैशिष्ट्य काय आहे तर कंटाळा न करता कॅल्क्युलेशन्स करणं हे महत्वाचं आहे. हे सर आउटर सरफेस एरिया काढणं सोपं होतं, किरकोळ. पण हे मास काढणं अवघड होतं. पहिल्यांदा व्हॅल्यूम काढायला लागेल. व्हॅल्यूम ऑफ मेटल काढत असताना म्हणजे मोठा स्पियरचा व्हॅल्यूम आणि आतल्या लहान स्पियरचा व्हॅल्यूम वजा करायला लागेल. मोठा गोलाचं घनफळ त्यातून लहान गोलाचं घनफळ वजा केलं की तुम्हाला हे धातूचं घनफळ मिळेल, व्हॅल्यूम ऑफ मेटल. हे लक्षात घ्या. आणि मग डेन्सिटी दिलेली आहे, व्हॅल्यूम माहित आहे, मास काढायचा आहे. फॉर्म्युला मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. व्हॅल्यूम इकडे घेतलं, डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम इज इक्वल टू मास. डेन्सिटी दिली आहे त्यांनी 8.88 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि मग हा व्हॅल्यूम सोडवलं मुलांना. हे ग्रॅम मध्ये मिळालं. हे काय मध्ये मिळालं? मास ग्रॅम मध्ये मिळालं. आणि ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 1000ने डिव्हाइड करायचं. ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 1000ने डिव्हाइड करायचं. म्हणून कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज कॅल्क्युलेशन महत्वाचं. आणि ह्या गणितामधलं पुन्हा हे मीटर दिलं होतं, त्याचं सेंटीमीटर करणं आवश्यक आहे. मीटरचं सेंटीमीटर करताना 100ने मल्टिप्लाय करायचं. मीटरचं सेंटीमीटर करताना 100ने मल्टिप्लाय करायचं. ह्या काही गोष्टी यातल्या महत्वाच्या आहेत.